मुंबईची पहिली वहिली ॲक्वा लाईन म्हणजे मेट्रो ॲक्वा लाईन खरोखरच नावाप्रमाणे ॲक्वा झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्याचं कारणच समोर आलं. मुंबईतल्या पहिल्या पावसात ॲक्वा लाईन मेट्रोची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळालं. ॲक्वा लाईन मेट्रोचं वरळी स्टेशन पूर्णपणे पाण्यामध्ये होतं, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचं पाहायला मिळालं. स्टेशनमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि या पाण्यामधनंच प्रवाशांना वाट काढायला लागत होती. ही काही दृश्य आपण पाहतो. आता मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या स्टेशनचं, 1 मेला झालं आणि 2 आठवडे झाले नाहीये. तिथे आता आपल्याला आतही जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे. खालती राडा रोडा दिसतोय, म्हणजे मेट्रो वापरणाऱ्याला काय धोका आहे तुम्ही पहा. पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील, काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झाले का, काय दिसतंय का, आपल्याला दिसत होतं. हे अशी हालत जिथे आता आपण पाहतो. हिंदमाता 2022 साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं. हिंदमाता पूर नियंत्रण आम्ही तिथे योजना केली होती, ते आज तुंबलेलं आहे. तर या आजच्या झालेल्या पावसाचा मुंबईतल्या ॲक्वा लाईनला, मेट्रोच्या ॲक्वा लाईनला फटका बसल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि याच संदर्भात मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत. मीनाक्षी, आजच्या झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतल्या मेट्रोच्या ॲक्वा लाईनला फटका बसल्याचं पाहायला मिळालं. भुयारी खरं तर हा मेट्रो मार्ग आहे आणि त्यामुळे झालेल्या पावसाचा स्टेशन्सना खास करून मोठा फटका बसला. अनेक स्टेशन्समध्ये पाणी साचल्याची परिस्थिती होती. खास करून वरळी स्टेशनची जी दृश्य आपण आज सकाळपासून पाहिली, पाणी मोठ्या प्रमाणावर साचलं होतं. जे जिने आहेत त्या जिन्यांवरनं पाणी खाली ओघळून येत होतं, मोठा फ्लो दिसत होता. एस्केलेटर्समधनं सुद्धा पाणी खाली झिरपतानाची दृश्य आपण पाहिली. मात्र आता परिस्थिती नेमकी कशी आहे त्याबद्दलची काही माहिती समोर आलेली आहे का? निश्चितच अजिंक्य, खरं तर आपण पाहतोय की या मुसळधार पावसाचा फटका फक्त रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरती नाही तर मेट्रोवरती देखील पडलेला पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी आपण पाहतोय की मेट्रोची सध्या तरी कामं सुरू आहेत आणि वरळीतलं जर आपण पाहिलं तर ॲक्वा लाईन जे अंडरग्राऊंड स्टेशन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्याच पावसाचा पाणी जो आहे तो साचलेला पाहायला मिळाला. कुठेतरी आपण पाहतोय की संपूर्णतः जो पाणी आहे तो संपूर्ण स्टेशनवरती साचलेला पाहायला मिळाला. मात्र सुरुवातीला त्या ठिकाणी कुठचेही कव्हरेज जे आहे ते माध्यमांना करण्यासाठी त्या ठिकाणी जे गार्ड्स आहेत त्यांनी रोखलं होतं, पण मात्र त्यानंतर जे स्पष्टीकरण जे आहे ते मेट्रोच्या वतीनं समोर देण्यात आलेलं आहे. कारण त्या ठिकाणी सुरक्षा भिंत जी आहे ती बांधण्यात आली होती, ती तिथे कोसळली आणि त्याच्यामुळे संपूर्ण पाणी जो आहे तो ॲक्वा लाईन अंडरग्राऊंड स्टेशनमध्ये गेला. मात्र एकीकडे आपण पाहतोय की जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सगळे जे जिने असतील किंवा मग एक्सिलेटर असतील त्या सगळ्याच भागातून हा पाणी जो आहे तो अंडरग्राऊंड स्टेशनमध्ये जाऊन साचला होता आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की मोठा फटका जो आहे तो त्या ठिकाणी बसलेला पाहायला मिळाला. मात्र तिथले जे रहिवासी आहेत ते रहिवासी देखील संतप्त झाले होते. मात्र अशा पद्धतीचं जर काम सुरू असेल तर त्या ठिकाणी ज्या काही सुरक्षा गोष्टी करण्याच्या होत्या त्या केल्या गेल्या नव्हत्या. मात्र जी भिंत त्या ठिकाणी बांधण्यात आली होती ती भिंत देखील कशा पद्धतीत तिथे कोसळली याचा देखील आढावा जो आहे तिथल्या स्थानिकांनी घेतला. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर पाण्याचा निचरा अद्यापही त्या ठिकाणी झालेला नाहीये. त्यामुळे संपूर्ण स्थानक जे आहे ते ॲक्वा लाईन अंडरग्राऊंड स्टेशन जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की मोठं नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. कारण संपूर्ण खराब पाणी जो आहे पावसाचा म्हणजेच रस्त्यावरती साचलेला जेवढा पाणी आहे हा सगळाच त्या स्थानकामध्ये गेला आणि सध्या तिथली जर आपण परिस्थिती पाहिली तर पाण्याचा निचरा झालेला नाहीये. खरं तर आपण पाहतोय की पुढचे काही तास देखील हे रेड अलर्ट दिलेले आहे मुंबईसाठी. त्यामुळे हा पाण्याचा निचरा कधीपर्यंत होतो आणि कधीपर्यंत स्थानक जे आहे ते खुलं केलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अजिंक्य, ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पावसासंदर्भातले अपडेट्स तर सातत्यानं तुमच्याकडनं आम्ही जाणून घेऊच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.